मंडळी, खरं तर माझ्या ताटाची भाजी आहे ना किंवा माझ्या ताटाचे जेवण आहे ते अक्षरशः केमिकल फ्री जेवण आहे. खरं तर शेताच्या बांधावरून किंवा निसर्गात मिळणाऱ्या रानभाज्यापासून ते थेट कोकणातल्या माणसाच्या जेवणातल्या ताटापर्यंत ह्या भाज्या कशा मिळतात किंवा कोकणी माणूस ह्या भाज्या कशा मिळवतो हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओ नक्कीच बघा. चला, तोपर्यंत मी ही भाजी खाऊन घेतो. ही भाजी खरंच खूप स्पेशल आहे. त्याचबरोबर आपल्या शेताच्या बांधावर मिळणारी भाजी देखील कशी आहे आणि कोणती आहे ते नक्कीच बघा. चला, व्हिडिओ पहा, तोपर्यंत मी आपलं खाऊन घेतो. सुप्रभात मंडळी. आज आमच्या इथे बघा वाट्यावरतीच बघा श्रावण महिन्यात येणारे मशरूम चुड्या दिसल्यात हे बघा. चला, विळा आणि पिशवी घेऊन आलोय, पटकन काढून घेऊया. हे वारुळावरती येतात स्पेशली, पटकन काढून घेऊया. मंडळी थोडंसं माती साईडला केली आहे, काढून घेऊया पटकन. हे बघा हळूवारच येतात अगदी. हे बघा पिशवीत ठेवला. एकदम नाजूक हाताने काढावं लागतात, तुटल्या पाहिजे नाहीत. झुपकाच्या झुपकाच आहे. झुपका करला आपण. चला मंडळी, चुड्या काढता काढता पावसाने हजेरी लावली आहे. थोडासा पाऊस आला त्याच्यामुळे आपण थांबलोय. बघूया अजून मिळतात का त्या. गावाकडे बघा सध्या हे असं मस्तपैकी हिरवगार वातावरण आहे. चला मंडळी, आपण शेतावर आलो होतो चुड्या काढून, मशरूम काढून. तर आपली विहा बघा मस्तपैकी शाळेत चालले. विहा टाटा बाय बाय. कुठे गेली? हा बाय बाय. फुगा घेऊन शाळेत जा. चला, भेंडी काढायला होतो. भेंडी हे बघा मस्त छानपैकी छोट्या छोट्या भेंडी आल्यात. आई मुंबईला गेली त्याच्यामुळे ही भेंडी काढण्याची जबाबदारी आता माझ्यावर आली आहे. चला बघूया पुढे कुठे आहे ते. या आव्यामधून पाय व्यवस्थित टाकावा लागतो बघा. अरे बापरे, कसरून आहे. चला, हातानेच खुंटून घेऊया. भेंडा बघा किती मोठा झालाय. शेतावरची भेंडी. मस्त. बघा विळ्यानेच कापावं लागते वाटतं. तुमच्या आईने जे अली घातली होती ती बघा कशी मस्त उंच उंच आली आहेत. भेंडी, गवार, त्याच्यानंतर ही चवळी नाही सॉरी तुरीची वगैरे आम्ही इथे बघा हे सगळी अशी रोपं लागवड केली होती उन्हाळ्याच्या दरम्यान शेताच्या बांधावर. अली कशी घालतात हा पण आपण व्हिडिओ बनवला होता. तर आता भेंडी बघा मस्तपैकी छान आली आहे. मस्त भेंडी आली आहे. चला पटापट काढून घेऊया. चला मंडळी, हे बघा एका वेळेला भाजी होईल एवढी भेंडी आपल्याला मिळाली आहे. पण मोठी मोठी आहे मस्तपैकी बघा. आणि म्हणजे देठ वगैरे कोवळेच आहेत. चला आपण मस्तपैकी छान असं भाजी घेऊन पहिलं घरी जाऊया. थोडंसं वाट काढत काढत जावं लागणार, कारण बघा भाताच्या आव्या आहेत आणि तिकडून वाट आहे. अरे बापरे, भेंडा पडला. भेंडी काढता काढता बघा इकडे ही जी भेंडीची पानं आहेत ना, ह्या गोगलगाईने पूर्ण खाऊन टाकलेली आहेत. गोगलगाईचं आवडतं अन्न दिसतंय बहुधा. बघा किती छान वाटतंय. गोगलगाय असू दे, आता निसर्गात काही गोष्टी असतात. आता त्या आम्हाला भेंडी एवढी मिळाली आहे, पानं खाते ती, भेंडीला पण थोडा इफेक्ट होतो. गोगलगाई भरपूर आहेत. बापरे, तिकडे वरती तर मोठीच आहे. ही बघा ही मोठीच आहे. असो, चला घरी जाऊया. विहा आपण शाळेत गेली, आपण भाजी घेऊन घरी जाऊया. सोनाली थोड्या वेळात येईल, भाजी बनवेल, तेव्हा मात्र तुम्हाला भेंडीची भाजी दाखवूया. चला मंडळी, खरं तर भरपूर गोगलगाई होत्या, स्नेल्स होत्या. तर तरी देखील आपण भेंडी काढून आणली आहे. पानं जे असतात ते गोगलगाई सहजरित्या खात असतात. कसं आहे,
असं कोणीतरी शेती शास्त्रज्ञाने म्हटलंय की म्हणजे त्या झाडावर कीटक आहेत किंवा मित्र कीटक आहेत तर त्या भाज्या खाण्यालायक असतात. ह्याच्यावर कुठली आपण फवारणी केलेली नाही आहे किंवा काय नाही आहे. खत पण आपण शेणखतच टाकलं होतं. सो त्या गोष्टी आहेत. सो एवढी भाजी आपल्याला मिळाली. चला मंडळी, मस्तपैकी भेंडीची भाजी वगैरे काढून झाली आहे आणि आत्ता मी निघालो आहे गावठी आपली जी गाय असते ना तिचं दूध आणायला. ते बॉटल घेऊन जातोय. लहानपणी आम्ही तांब्या घेऊन जायचो. आता सोनाली म्हणाली बॉटल घेऊन जा, ठेवली आहे. गावठी गाईचं दूध आणायला चाललंय. विहा वगैरे थोडीफार प्यायला लागलेली, पण आता त्याने बंद केलं. तरी देखील म्हटलं आजकाल दुधात भेसळ वगैरे आहे, तर गावाकडच्या आपण देखील माणसांना आता सवय लागलेली की बाबा दूध वगैरे ना ते पाकिटातलं आपण घेऊन येतो, प्लास्टिक पिशवीतलं. तर गावात आमच्या वाडीमध्ये एक आहे दादा, तर त्याची गाय व्यायले, तर आपण तिथे दूध आणायला चालू आहे. केस थोडेसे वाढले आहेत, ते थोडेसे इग्नोर करा. चला दूध आणायला जाऊया. चला अम्मा, धन्यवाद. चला हे बघा, ही गावठी गाय आहे. या हम्माचं दूध आपण बाटलीमध्ये घेऊन जातोय. मारणार नाही ना ग? या 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 या. वासरू आतमध्ये आहे, ते तुम्हाला कधीतरी नंतर दाखवेन. चला टाटा. मंडळी बघा, गावाकडे अशा वाटा अजून देखील आहेत. आता ह्या वाटेला चिरा लावलाय, चालायला मजा येते. चला भारी. मंडळी कसं आहे, सकाळी भाजी वगैरे आणली, भेंड्याची भाजी आणली, त्याच्यानंतर चुड्या आणल्या. तर सोनालीने ना चुड्याची भाजी बनवली आहे. मी गेलो होतो बाहेर, आता दुपार झाली, तर दुपारच्या जेवणाला घरी आलोय. तर चुड्याची भाजी कशी झाली आणि मस्तपैकी चुड्याच्या जे आपल्याला मशरूम भेटलेले ना चुड्या नावाचे, तर त्याचं सूप पण बनवलंय. कसं बनवलंय तुम्हाला दाखवतो. आजच्या जेवणाला मस्तपैकी चुड्याची भाजी आणि इकडे मस्तपैकी झणझणीत सूप म्हणूया आपण याला. हे बघा, एक नंबर. कालवण पण छान होतं चुड्याचं आणि भाजी देखील. थोडस टेस्ट करून बघूया. भारी. सगळ्यात चविष्ट मशरूम कुठले असतील तर चुड्या, एक नंबर. हे बघा, भारी. चव अशी रेंगाळते ना जिभेवर, भारी. चुड्या तुम्ही खाऊन कधीतरी बघाच, पण हे साफ करताना प्रॉपरली साफ करावे लागतात. कारण बरेच जण गावाकडची माणसं काय सांगतात माहिती आहे, याच्यामध्ये कसं नागिन अंडी देते, आणि नागिन अंडी देते त्याच्यामुळे कसं ते मग अंडी फुटून त्याची पिल्लं बाहेर येतात आणि याच्यामध्ये खायला वगैरे जातात, किंवा असं सांगितलं जातं. इव्हन साफ करताना पण चांगलं साफ करावं लागतं आणि स्वच्छ बघूनच हे करावं लागतं. गेल्या वर्षी देखील आपल्याला चुड्या भेटल्या होत्या, यावर्षी मस्त कोवळ्या भेटल्या, तर तुम्ही अगोदर व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. चला मस्तपैकी आता भाजी कशी झाली तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही थोडीशी आपण भाजी पण टेस्ट करूया. हे बघा, चला भाजीची चव घेऊन बघूया. भाजी पण ठीक आहे, पण कालवण मस्त आलं. हे बघा, एक नंबर, भारी. आता तुम्हाला ना संध्याकाळ झाली ना की आम्ही जी भेंडी आणली होती ना त्याची मस्तपैकी रेसिपी बनवून देखील दाखवूया. दुपारचं जेवण हे आहे, जेवायला या. सोनाली, भेंडी आपण घेऊन आलोय ना, आता मस्तपैकी भाजी बनव त्याची. सकाळी बनवलं होतं हा बाईसाठी, आणि आता थोडे राहिले त्याचे आता बनवते. बरं. काय काय भेंडे झून झाले, हा जर आपण काढले नव्हते उशिरा काढलेले ना, तरी पण खायला चांगले वाटतात. आता जून तर जून खाऊया. आपल्या शेतातली भाजी आहे आणि त्याच्यावर कुठलं केमिकल नाही, आणि कुठलं जास्त असं रासायनिक खत नाही किंवा कुठली फवारणी नाही, काहीच नाही. फक्त आम्हाला हे बघा, ही जी भाजी आहे ती प्रॉपर 100% ऑर्गॅनिक म्हणूया, कारण ही शेताच्या बांधावरची आमची भेंड्याची भाजी आहे. आता ही कशी बनवते सोनाली?
अशी तव्यावर टाकते. तव्यावर परतून घ्यायची, हो. तिखट मीठ मसाला हो. आणि तव्यावर परतून. ओके, चला. हे बघा अशी बारीक बारीक फोडं करून घेतलेत. पट होणारी रेसिपी आहे. हो, कारली पण लागले, कारली पण पण राहिले. बारीक आहेत अजून. एकच मोठं झालंय म्हणून काढलं नाही त्याला. बरोबर. खरं तर आई बाबांनी लावलेली कारली आणि भेंडी ह्या वर्षी पण आली आहेत, है ना? हो. चला, ह्या भाजीची काही तशी मोठी अशी रेसिपी नाहीये. आम्ही मस्तपैकी आता तव्यावरती तेल टाकलंय, चुलीवरती विस्तव करतोय, थोडीशी राख उडते. राख उडालेली पण चांगली असते, चव येते म्हणते आमची आजी म्हणायची. राखेमध्ये तर भाकरी आमची आजी अशी सरास सोडायची. चला, दुसरं काय टाकते सोनाली? लसूण. चला, लसूण गेले छानपैकी. चला, मस्त लसूण टाकल्याच्या नंतर भेंडी टाकून. भेंडी टाकून. कांदा नाही टाकणार आहोत ना आपण. कांदा देखील टाकू शकतो किंवा काय, पण याची भाजी कशी होते बघा, फक्त लसूणची फोडणी, आता वरून मीठ मसाले, तिखट मसाला वगैरे, त्याच्यानंतर आपली भाजी तयार. विया, तुला पण जेवण बनवायचं आहे? बनवते, येते पळी पळी धरायला येते. बापरे, बघा. येऊ मी कशाला? गिव मी. अरे बापरे, इंग्रजी मीडियम. हा, सावकाश, चुलीमध्ये पडशील आणि भुरी लागेल. हा, मेक अ फूड. जा. बनलं काय? झालं? ढवळायला जात आहे का बघ. हा. झालं, बस 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 बस. दे आता मम्मीला. बिया बनवते जेवण खास. वा 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 वा. चला, मस्तपैकी हळद टाकली आहे, थोडस मीठ टाक. थोडस चवीपुरतं मीठ, थोडस चवीपुरतं तिखट. आपली भाजी झाली तयार मस्तपैकी. बियाची आवडीची बियाची आवडीची भेंडीची भाजी, थोडीशी गरम मसाला पावडर. थोडस गरम मसाला पावडर. बस, आपली भाजी तयार. आता परतवून घ्यायचं ना. दे. हो, थांब मी करते, तुला नंतर. हा, देते, थांब बिया. हा, 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 हा. सुगंध चांगला आला. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवतो. आता 2 मिनिटात भाजी आपली तयार होईल. हे बघा, खायला फार चविष्ट असतं ना गावठी भेंडा. हा, चला, भाजी तयार झालेली आहे. चला, आता ही कशी झाली आहे ना, तुम्हाला चव घेऊन सांगतो. विया, विया, तुला भाजी खायची आहे? तिला तिला जेवण बनवायचं आहे. हा, बनव जेवण. सावकाश. जमतंय काय? जमतंय काय? बापरे, काय बनवते विया? काय काय? काय बनवते? बनली, झाली. चला, असं असं करतात. ओके, चला 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 चला, भाजी झाली आपली. बियाणे ठेवायला बघते. मंडळी, रात्रीचं जेवण आलंय. आपण आज दिवसभरामध्ये खरं तर सकाळी जाऊन भेंडी घेऊन आलो होतो शेताच्या बांधावरून. त्याचबरोबर आपण चुड्या घेऊन आलो होतो, जी रानभाजी म्हणतो आपण. त्याचं सूप आहे आणि भाजी आहे, भाकरी आणि भात आहे. खरं तर गावाकडे, थँक्यू सोनालीने लाईट लावली. खरं तर गावाकडे ह्या अशा भाज्या खाणं. आता आपण भेंडी घेऊन आलो होतो, तर भेंडीची भाजी बघा किती सुंदर झाली आहे. म्हणजे बाजारातून भाजी विक्रेत्याकडून जी भाजी आणतो ना भेंडी, ती वेगळी आहे. आणि ह्याची चव अप्रतिम. मस्त आले. मीठ बरोबर आहे. वियाने बहुतेक भाजी खाल्लाय. होय ना. विहाला भेंडीची भाजी आवडते, भरपूर आवडते, साराला पण आणि विहाला पण. हां, चला मंडळी, जेवायला रात्रीचं जेवण जेवतो आणि मग तुमच्याशी बोलतो. तर मंडळी, शेताच्या बांधावर मिळणारी आपली भेंडीची भाजी आणि त्याचबरोबर आपल्याला मशरूम चुड्या मिळाल्या. खरं तर हा रानभाजीचाच प्रकार आहे, अळंबी प्रकारातली ही भाजी आहे. सो कुठलंही केमिकल स्प्रे न करता किंवा कुठलंही खत न टाकता ही भाजी आपल्याला सहज निसर्गात मिळते. तर हा कोकणातल्या माणसाच्या जीवनमानातला भाग आहे. जसं निसर्ग चक्र बदलतं, ऋतुचक्र बदलतं, तसं वेगवेगळ्या भाज्या आपल्याला रानामध्ये मिळतात. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर असा थम्सअप करून कमेंट करायला मात्र विसरू नका. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ आपण इथे संपवतो. भेटू कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. कोकण आपलं जसा.